नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवीन फॉर्म भरण्यासाठी हे 7 कागदपत्रे लागतील। नवीन अपडेट नक्की पहा। ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केले नाही आहेत अशा महिलांसाठी ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे। जेव्हा तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टल वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज करणार आहात, अर्ज करण्यासाठी जे आवश्यक कागदपत्रे आहेत कोणकोणते असायला पाहिजे याबद्दलची माहिती प्रत्येक महिलांना असणं आवश्यक आहे। जर तुम्हाला अर्ज आता नवीन पद्धतीने जर करायचा असेल, वेबसाईटच्या माध्यमातून जी कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत ती कागदपत्रे या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत। सर्वप्रथम तुम्ही अर्ज करण्यापूर्वी कोणकोणते कागदपत्र लागतात याबद्दलची माहिती जाणून घ्या। आता बघा, तुमच्याकडे असणारे जे कागदपत्रे आहेत यामध्ये पहिला डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, तो म्हणजे आधार कार्ड। अर्जामध्ये आधार कार्ड प्रमाणे नाव नमूद करावे असा उल्लेख या ठिकाणी स्पष्टपणे करण्यात आलेला आहे। आता त्यानंतर तुमच्याकडे जो दुसरा डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे, आदिवासी प्रमाणपत्र। आता या आदिवासी प्रमाणपत्राऐवजी तुमच्याकडे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। आदिवासी प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला यापैकी एक डॉक्युमेंट जोडता येणार आहे। आता त्यानंतर जो तिसरा नंबरचा डॉक्युमेंट आहे तो कोणता आहे हे सुद्धा समजून घ्या। या सर्वांपैकी तुम्हाला एक डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे आदिवासी प्रमाणपत्राच्या ठिकाणी। आता तिसरा नंबरचा डॉक्युमेंट जो आहे, महिलांचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे पुरावे तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहेत। यामध्ये 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, आदिवासी प्रमाणपत्र यापैकी एक तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। म्हणजे तिसऱ्या नंबरमध्ये सुद्धा तुमच्याकडे एक डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे। या सर्वांपैकी एक म्हणजे वरील 3 डॉक्युमेंट तुमच्याकडे आलेले आहेत। आता चौथा नंबरचा जो डॉक्युमेंट आहे तो म्हणजे कोणता असणं आवश्यक आहे, तुमच्याकडे वार्षिक उत्पन्न 2,50,000 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे। जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर पिवळे अथवा केसरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही असा उल्लेख करण्यात आलेला आहे। शुभ्र पत्रिका असल्यास अथवा कोणतेही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न 2,50,000 पर्यंत असल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। हे ध्यानात ठेवा। या ठिकाणी जो उल्लेख करण्यात आलेला आहे, पांढरी जर तुमच्याकडे शिधापत्रिका असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला आवश्यक लागणार आहे। त्यानंतर पाचवा जो डॉक्युमेंट आहे तो म्हणजे कोणता आहे, ध्यानात ठेवा। नवविवाहितच्या बाबतीमध्ये आहे हा। रेशन कार्डावर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असल्याचा अशा नवविवाहिताचे पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरलं जाणार आहे। आता नवविवाहितांना सुद्धा ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे। ज्या नवीन लग्न झालेले आहेत नवविवाहित जोडप्यांचे, त्यांच्या पत्नीचं नाव जर रेशन कार्डामध्ये नसेल, त्यांच्या पतीचं रेशन कार्डामध्ये जर नाव असेल तर उत्पन्नाचा दाखला म्हणून या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे। त्यानंतर 6वा डॉक्युमेंट आहे तो म्हणजे बँक खात्याचा तपशील। यामध्ये खाते आधार लिंक असणे आवश्यक आहे। जर तुम्ही पासबुक या ठिकाणी अपलोड नाही केला तरी चालेल, परंतु तुमचं आधार खाते लिंक असणं आवश्यक आहे। म्हणजे खात्याला आधार लिंक असणं आवश्यक आहे। आणि त्यानंतर 6वा आहे लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो हे जोडणं आवश्यक आहे। हमीपत्र सुद्धा आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेला आहे, तो हमीपत्र तुम्ही काढून घ्या आणि हा हमीपत्र तुम्ही योग्यरित्या टिक मार्क करून तुम्ही जोडू शकता। जवळपास सर्व जे काही हमीपत्रावरती टिक मार्क दिलेले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला टिक मार्क करायचे आहेत। लाईव्ह फोटो किंवा गॅलरीमधून तुम्ही फोटो या ठिकाणी निवडू शकता। जर तुमच्याकडे 5 फोटो असेल तर 5 फोटो करा, नाहीतर लाईव्ह तुम्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुद्धा इथे फोटो घेऊ शकता। अशा पद्धतीने घरी बसल्या तुम्ही सहजरित्या अर्ज करू शकता। भरपूर अशा महिलांचे अर्ज नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून मंजूर झालेले आहेत। ज्यांनी नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून अर्ज केलेले आहेत परत यामध्ये अर्ज करण्याची गरज नाही। ज्यांनी अर्ज केलेले नाही आहेत अशा महिलांनी मात्र नक्की या पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला अर्ज करायचा आहे। या पोर्टलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल मी, किंवा टेलिग्राम ग्रुपवरती सुद्धा पाठवेन। त्यावरती क्लिक करा। पूर्ण माहितीचा व्हिडिओ अर्ज कशा पद्धतीने भरावा या संदर्भातील माहितीचा व्हिडिओ या ठिकाणी देण्यात आलेला आहे। या व्हिडिओच्या एंडमध्ये आहे। अर्ज लॉग इन करा आणि पूर्ण अर्ज तुम्ही सविस्तररित्या भरून घ्या। धन्यवाद।